नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कृष्णा दूधगंगा वेदगंगा दुतडी भरून. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीमा भागातील चिकोडी तालुक्यातील नदीकाठच्या गावांवर पुराचे संकट ओढवलं आहे. कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत बुधवारी अचानक तब्बल 4 फुटांनी वाढ झाली. यामुळे नदीकाठचे शेतकरी चिंतित आहेत. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातून कृष्णा नदीत कल्लोळ गावाजवळ मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या नदीमध्ये सुमारे 1,22,000 क्युसेस वेगाने पाणी वाहत असून नद्या ओसंडून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यातून चिकोडी तालुक्याला 97,197 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच दूधगंगा नदीतून 23,930 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. कृष्णा व दूधगंगा दोन्ही नद्या मिळून चिकोडी तालुक्यातील कल्लोळ येडूर बंधाऱ्यातून कृष्णा नदीला 1,22,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच जमखंडी तालुक्यातील हिप्परगी बंधाऱ्यातून 97,850 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.